तरीही समोरून शांतता, फक्त श्वासांचा आवाज. माझा हात थरथरला, शरीराला कंप सुटला, माझे कान आतुरले त्याचा आवाज ऐकण्यासाठी. काळजाची धडधड वाढली. काही सेकंदातच कॉल कट झाला. तरीही माझ्या शरीराचा कंप तसाच होता. धनंजयच्या मोबाईलवर वासू? पुन्हा कॉल करावा का? नाही, नको. माझं डोकं सुन्न झालेलं. माझे हात थरथरत होते. हृदयाचे ठोके वाढलेले तसेच होते. वासवीच्या रडण्याने मी भानावर आले. ती झोपेतून घाबरून उठलेली. तिला बेडरूममधून घेऊन मी पुन्हा हॉलमध्ये आलेही नव्हते की पुन्हा मोबाईल वाजला. पुन्हा धनंजयचा कॉल. वासू तर नसेल या विचाराने धडधडत्या हृदयाने मी कॉल उचलला, पण तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. हॅलो, धनंजय गडकरीच्या घरी फोन लागलाय का? त्या अनोळखी रुक्ष आवाजाने मी घाबरले. हो, पण पण आपण कोण? मी मन घट्ट करून विचारलं. मी साईनाथ हॉस्पिटलमधून बोलतोय. धनंजयचा ॲक्सिडेंट झालाय. पुन्हा तोच रुक्ष आवाज कानावर आदळला. काय? मी भीतीने घाबरून उद्गारले. तुम्ही त्यांच्या मिसेसना लवकर या. आणि कॉल कट झाला. त्या अनपेक्षित भयंकर बातमीने मी हादरले. धनंजयचा ॲक्सिडेंट? बाप रे, आत्ताच तर माझ्याशी किती आनंदाने बोलत होते आणि अचानक हे कसं? पुन्हा नशिबाचा उलटा फासा मलाच सोचवत नव्हता. पुन्हा नशिबाचा उलटा फासा मला सोचवत नव्हता. काही सेकंद काय करावं मला सुचेना. मी पर्स घेतली, नुकत्याच झोपेतून उठलेल्या वासवीला उचललं आणि रिक्षा स्टँडवर येऊन सरळ रिक्षामध्ये बसले. वासवीला छातीशी कवटाळून मी थरथरत बोलले, जरा वेगात घ्या, मला लवकर पोहोचायचंय. अरे भाभी किधर जाना है पहले बताओ तो. रिक्षावाला रिक्षा चालू करत बोलला. बोलताना माझे डोळे भरून आले. मी ओल्या आवाजात बोलले, साईनाथ हॉस्पिटल. मी रडते हे पाहून त्याने मला पुन्हा काही विचारलं नाही. त्याने गपचूप मीटर चालू केला आणि रिक्षा हॉस्पिटलकडे घेतली. वाटेत कितीतरी विचारांनी मला घाबरून सोडलं. कसा असेल अपघात? कसा झाला असेल अपघात? धनंजय कसे असतील? जास्त लागलं नसेल ना? तिथे जाईपर्यंत माझं मन थाऱ्यावर नव्हतं.